आज एकच मिनिट गेली जवळजवळ महिना म्हणायला हरकत नाही आपला प्रचार चालू आहे. इलेक्शन 4-5 दिवसाचं 8 दिवसाचं असतं. पंढरपूरचा निकाल आमचा महिन्यावर टाकलाय आणि आपल्याला इकडं 1 महिना संधी मिळाली आहे. खरं तर पंढरपूरचा विजय झालेला आहे. आता फक्त मंगळवारच्या डबल गुलालाची ऑर्डर आपल्याला आज इथं द्यायची आहे. खरं तर या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचं विजन घेऊन हे सर्वच्या सर्व उमेदवार आपल्या समोर उतरलेले आहेत. मगाशी घुलेदादांनी सांगितलं की 50% महिला आरक्षण आहे आणि त्या दृष्टिकोनातून सक्षम महिला उमेदवार आज आपल्याला इथं दिलेले आहेत. पण खरं तर आज आपलं व्यासपीठ बघितलं तर 50 नाही तर 75% महिला वर्ग तुम्हाला दिसतोय. सर्वच्या सर्व महिला उमेदवार आहेत आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आहेत आदरणीय आभी आहेत. त्यांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. गेली 40-50 वर्ष या मंगळवेढ्यामध्ये त्यांनी राहत असताना अविरत सेवेचं व्रत सद्गुरू बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आज या शहरामध्ये फिरत असताना मी स्वतः त्यांच्या सोबत फिरत असताना शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक लहान मुलगा जरी असला तर त्याला आभी नावानिशी ओळखतात आणि प्रत्येक व्यक्तीला आपली जवळची एक मैत्रीण, आपली जवळची लेक, आपली सून आहे असं समजून प्रत्येक घरात कानाकोपऱ्यापर्यंत शहराच्या पोहोचून आज ह्या वयात देखील त्यांनी आपला प्रचार गेली 15 ते 20 दिवसाहून जास्त काळ त्या करत आहेत. म्हणजे कामाचा किती हुरूप त्यांना याही वयात आहे हे त्याच्यातून दिसून येते. आणि अशा चांगल्या व्यक्तीला आज आपण जर निवडून नगरपालिकेत पाठवलं तर नक्कीच शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आभी सोबत फिरत असताना एक छान त्यांचा स्वभाव अनुभवायला मिळाला की प्रत्येक व्यक्तीला समोर कोण विरोधक आहे किंवा कोण आहे हे न बघता ते आपलं लेकरू आहे, शहरातलं व्यक्ती जो आहे तो आपलं लेकरू आहे असं म्हणून त्यांनी काम आतापर्यंत करत आलेले आहेत. आणि त्यांच्या या स्वभावाला खरंच म्हणजे मी सुद्धा मोहित झालेले आहे की आभी एक चांगला नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत आईची भूमिका नक्कीच पार पाडतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपले नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व उमेदवार त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत उमेदवार आहेत. तुमच्या घरापर्यंत पोहोचून काम करण्यासाठी ते सक्षम आहेत. कुणालाही कुणाच्या आडून काम करण्याची गरज नाही. त्या स्वतः सर्व महिला असू द्या किंवा अगोदरचे दुसरे जे नगरसेवक आहेत ते सगळे तुम्ही अनुभवलेले आहेत. तुमच्या घरापर्यंत येऊन काम करणारे आहेत. तर जनता सुज्ञ आहेत. तुम्हाला मी एवढंच सांगेन की ज्याप्रमाणे पंढरपूरची नगरपालिकेची इलेक्शन सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती, कारण बदल घडवायचा होता, कुठंतरी विकासाचं विजन घेऊन तालुक्याच्या आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर प्रयत्न करायचा असेल तर आम्ही मंचावर बसलेले व्यक्ती फक्त हे गोष्ट करू शकत नाही. तर त्यासाठी आम्हाला सर्वांना तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही प्रत्येक जण आमच्या सोबत आमच्या पाठीवर मागे भक्कमपणे उभा राहताल हा माझा ठाम विश्वास आहे. या मंगळवाड्यामध्ये प्रचार प्रसार करत असताना आमचं चिन्ह पोहोचवत असताना समोरच्या जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे त्यांनी नानांवर वक्तव्य केलं. मला माझ्या सर्व तरुण सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक जे नानाप्रेमी आहेत त्यांना आव्हान करायचं आहे की येणाऱ्या 20 तारखेला नानांनी काय केलं म्हणून असं विचारलं असेल तर 20 तारखेला सगळ्यांनी नानांनी काय केलं हे 20 तारखेला सगळ्यांनी दाखवून द्यायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी 20 तारखेला असं मतदान करायचं आहे की त्या मतदानातून समोरच्या उमेदवाराला नानांनी काय केलं हे नक्की समजून जाईल. त्यांनी माझ्यावर बोलताना सांगितलं की अगोदर प्रशासनाचा काळ होता 4 वर्ष आणि म्हणून मी त्या दारातला त्यांच्या खड्डा बुजवला नाही. आम्ही इथं मंगळवाड्यात येऊन अगोदर काय केलं नाही पण असं त्यांनी सांगितलंय. पण सर्वसामान्य जनतेला माहित आहे की आपण काय करू शकतो. त्यांनी 2 टप्पी भूमिका मांडली की खड्डा बुजवण्याचं काम हे 4 तिथल्या दुकानदारांनी वर्गणी काढून केलेलं आहे प्रशासनाचा काळ असल्यामुळं. मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की एवढ्या दिवस प्रशासनाचा काळ होता तर मग तो खड्डा वर्गणीतून का तुम्ही स्वतः केला नाही किंवा ते पाणी तिथून का काढलं नाही तुम्ही. मी येऊन त्यांना त्यांची चूक दाखवून दिली म्हणजे त्यांना कामाला लावलं. आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना कामाला लावलं आणि आमच्या प्रकाश दादांना फोनवर सांगतात, ते रेकॉर्डिंग सुद्धा आहे की त्यांना फोनवर सांगतात
की वर्क ऑर्डर आहे. म्हणजे याच्यातून लक्षात येतं की तुम्ही किती खरे आहात. त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की समोरचे जे उमेदवार आहेत ते कधीच कुणाचे होऊ शकत नाहीत. गेल्या 15 वर्षामध्ये काम करत असताना त्यांनी या तालुक्यातील सर्व नेत्यांना तर फसवलंच आहे, पण या मंगळवेढा शहरामधलं एकही घर असं नाही की त्या घरातल्या व्यक्तीला त्यांनी दुखवलं नाही. आपले राहुल शाह जे असतील, आदरणीय नाना असतील, ढोबळे सर असतील, आदरणीय दादा असतील, सगळ्यांना, आणि आज ज्यांच्या सोबत फिरतायत त्यांच्यासोबत त्यांनी काय केलं हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. मुळात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना कुणीतरी विचारा नक्की उमेदवार कमळाचा आहे की घड्याळाचा आहे म्हणून. नक्की उमेदवार कमळाचा आहे की घड्याळाचा आहे म्हणून विचारण्याची गोष्ट आहे. कारण परवा दिवशी त्यांनी स्टेटस ठेवलं तर एका हातात घड्याळ धरलं होतं आणि एका हातात कमळ धरलं होतं. मी बघितलं तर डिलीट केला 2 मिनिटात. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तुम्ही उद्या कुणाचा म्हणजे प्रचार आणि प्रसार वाढवणार आहात. ज्या लोकांनी इथं पक्षासाठी पाय झिजवले, खांद्याला खांदा लावून काम केलं, त्या लोकांकडे म्हणजे तुमच्याकडे पक्षाचा एकही सक्षम उमेदवार नव्हता का? आणि जर हे कमळाचे असतील तर त्यांनी कुठेही जाहीर प्रवेश केलेला नाही. नक्की हा उमेदवार कुठला आहे हे विचारण्याची गरज आहे तुम्हाला सर्वांना. आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, समोरचा उमेदवार हा विषारी प्रवृत्तीचा आहे आणि लोकप्रतिनिधींनी भाकरीत साप बांधलेला आहे आणि त्यांनी आपल्याला एक संकेत देऊन टाकलेला आहे की 20 तारखेला हा सोडणार आहे. तुम्ही मतदान रूपी काट्या हातात घेऊन बसा. पुढे काय करायचंय ते आपल्याला चांगलं माहित आहे. मी जास्त काही बोलणार नाही. आबी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्याबरोबर सर्व आमच्या महिला भगिनी आहेत, तसेच सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते सर्वच्या सर्व उमेदवार यांना रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून, तसंच आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2 उमेदवार आहेत. एका दादांचं चिन्ह आहे शिट्टी आणि दुसरं चिन्ह आहे कपबशी. तर 8 प्रभागामध्ये शिट्टी आणि कपबशी, तसंच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्व शहराची, आपल्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीची सेवा करण्याची संधी द्यावी हे आव्हान मी तुम्हाला करते. येणाऱ्या काळामध्ये आबी असू द्या, त्यांच्याबरोबर मी त्यांची लेक म्हणून या प्रत्येक गोष्टीत तुमच्या घरापर्यंत पोहोचून काम करण्याची जबाबदारी ही आमची आहे अशी ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद.